माननीय काल तुमच्या एका टीव्ही चॅनलवर श्री छगन भुजबळ यांनी अनेक प्रत्यारोप आणि आरोप केलेले। पहिली गोष्ट, त्यांनी दोन गोष्टी आपण सगळ्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, कारण का तो इंटरव्ह्यू मी सविस्तर काल 9 वाजता एका चॅनलवर पाहिलेला आहे। पहिली गोष्ट त्यांनी कबुली केली की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी हे दोन्ही शपथविधी आदरणीय पवार साहेबांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत, असं श्री छगन भुजबळ म्हणले। ते या बाबतीत जे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना न सांगता केलेल्या आहेत। त्याच्यामुळे अनेक वेळा ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये चर्चा होते। आज या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, जे श्री छगन भुजबळांनीच सांगितलेलं आहे की या दोन्ही गोष्टी पवार साहेबांना माहिती नव्हत्या आणि त्यांना अंधारात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही हे दोन्हीही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत, असं काल त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की आदरणीय पवार साहेबांची विचारधारा, त्या मीटिंग त्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये ते सारखं म्हणत होते की अनेक वेळा आम्ही विनंती केली, चर्चा झाली, पण निर्णयावर कधीच आम्ही आलो नाही। किंतु परंतु याचा अर्थ हेच होतो याच्यातून की आदरणीय पवार साहेबांनी नेहमी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही आणि त्याच्याबद्दल ते कन्सिस्टंट राहिले की मी काँग्रेसचा विचार सोडणार नाही, हे त्या इंटरव्ह्यूतून होतं। तिसरी गोष्ट महत्वाची होती की त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की भारतीय जनता पक्षाची चर्चा झाली। आता मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे तुम्ही एनसीपीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होता 2014, 17, 19, 21, 22, 23 पर्यंत। एकीकडे श्री भुजबळ म्हणतात की बॅक चॅनलवर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची चर्चा चालली होती, तर एकीकडे ना खाऊंगा ना खाने दूं म्हणणारा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होता। तर मग जर आम्ही करप्ट होतो तर मग भारतीय जनता पक्ष ही नेगोसिएशनला बसलीच कशी आमच्या बरोबर? तर मग इधर भारतीय जनता पक्ष सातत्याने खोटे आमच्यावर आरोप केले। जर आरोप खोटे होते तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही सगळे जे आरोप केले हे खोटे होते, आणि जर ते करप्शन त्यांना मान्य असेल तर म्हणा की आम्हाला सब खाएंगे और सबको खाने देंगे, ही आमची नीती आहे। ही नीती भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केली। एकीकडे आम्हाला म्हणायचं आम्ही करप्ट आहोत आणि दुसरीकडे बॅक चॅनल नेगोसिएशन करायचं, हा दुतोंडीपणा नाही झाला भारतीय जनता पक्षाचा? याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे। त्याच्यानंतर आणि एक त्यांनी गोष्ट सांगितली ज्याचा उल्लेख तुम्ही केला, राजीनामा। आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता, पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी, तेव्हा आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। त्यांना अजिबात इच्छा नव्हती। नंतरचं सगळं तुम्हाला ते नाट्य वाचत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं। आणि त्यानंतर महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचा मीडिया असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते सहकारी असेल, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विनंती केली आणि सांगितलं तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल। आणि त्यातून आणखीन एक मुद्दा स्पष्ट झाला, तिथेच त्याच व्यासपीठावर श्री छगन भुजबळ असं म्हणाले की कमिटी बिमिटी काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल। त्यांनीच आदरणीय पवार साहेबांना आग्रह केला की तुम्हीच अध्यक्ष राहायला पाहिजे। आता ह्याच्यात आणखीन एक कॉन्ट्रडिक्शन येतं, ह्याच्यात आणखीन एक त्यांच्यामधला विरोधाभास असा दिसतो की एकीकडे ते म्हणतात पवार साहेबांनीच आम्हाला हा रिश्ता दाखवला, एका बाजूला म्हणतात नेगोसिएशन करतात, दुसरीकडे असं ते म्हणतात की ते तानाशाही आहे आणि ते खूप डॉमिनेटिंग होते। आता मला विचार सांगा, यांचं कॉन्ट्रडिक्शन बघा कसं आहे यांच्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये आणि त्यांच्या विचारधारेमध्ये। कॉन्ट्रडिक्शन असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी त्यांनी कमिटी केली होती, तेव्हा कमिटीने निर्णय घ्यावा की पुढचा अध्यक्ष कोण व्हावा। जर तो माणूस तानाशाही असता तर त्यांनी कमिटी केली असती का? त्यांनी डायरेक्ट आदेश दिला असता की ही व्यक्ती होणार। आणि कमिटीला विरोध कोणी केला? तर श्री छगन भुजबळांनी केला, त्यांच्या भाषणात जो ज्या चॅनलमध्ये दाखवला।
की कमिटी बिमिटी काय चालणार नाही, आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग तानाशाह शरद पवार होते का हे सगळे होते? त्याच्यामुळे तानाशाह होते, पक्ष ते त्यांच्या पद्धतीने चालवत. त्यांना भारतीय आणि एक खूप महत्वाची गोष्ट, त्यांनी 4 वेळा, मी मोजलेली आहे म्हणून सांगते, 4 वेळा ते त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तेव्हा साहेब आम्हाला म्हणायचे मी येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी येणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही तो इंटरव्ह्यू बघू शकता. सातत्याने पवार साहेब म्हणलेत की मी भारतीय जनता पक्षावर जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा या सगळ्या स्टोरीचा बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे संक्षेप मध्ये सांगते पुन्हा, इन शॉर्ट टू अॅनल, की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना माहिती नव्हत्या. त्यांना अंधारात ठेवून हे निर्णय घेतले. हे कालच्या इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट झालं. पवार साहेब त्यांच्या आयडिओलॉजीशी पूर्ण निष्ठेने गेले 60 वर्ष वागले, ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष जे सातत्याने नॅचरल करप्ट पार्टी एनसीपीला म्हणत होती, ती बॅक चॅनलनी सारखी राष्ट्रवादीशी बोलत होती. राजीनामा देताना आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या बरोबर येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो तुम्ही विचारला की मला अध्यक्ष करणार होते का, हा प्रस्ताव होता का? हा प्रस्ताव होता, पण मला स्वतःला तो एवढ्यासाठीच अस्वस्थ करणारा होता कारण का त्याच्यात 3 गोष्टी होणार होत्या. एक तर आदरणीय पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही. हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, ती आमची आयडिओलॉजी आहे, त्याच्यात ते बसणारं नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं. आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता. तो मला करणं अशक्य होतं. मी ना माझी आयडिओलॉजीशी ना माझ्या वडिलांशी कुणाशी कॉम्प्रोमाइज करणं मला अशक्य नव्हतं. आय कुड हॅव नॉट लिव्ड विथ इट. कशी राहणार मी त्या स्वतः, ते मला अस्वस्थ करणार होतं. दुसऱ्या बाजूला एका बाजूला सत्ता होती, सगळं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग मी केला आणि त्यांनी मला ही ऑफर दिली होती. काल जे भुजबळ साहेब म्हणले होते खरं आहे, पण माझ्या आयडिओलॉजीशी, माझ्या वडिलांशी, माझ्या तत्वाशी मी पूर्ण ठाम राहिले आणि हाच आहे. आणि तुम्ही बघताय की त्यांचा सगळा इंटरव्ह्यू हा फक्त कॉन्ट्रडिक्शन्सनी भरलेला होता. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी बसून ठरवलं पाहिजे एकदा की हा आग्रह पवार साहेबांचा होता का त्यांचा होता, हा निर्णय त्यांचा होता का पवार साहेबांचा होता, पवार साहेब हुकुमशाह आहेत का नाही. द होल इंटरव्ह्यू इज ओनली कॉन्ट्रडिक्शन्स. देशांचा प्रस्ताव आपण फेटाळला केवळ भाजपसोबत जायचं नाही म्हणून, बरोबर? नाही, प्लीज. काही गोष्टी अशा असतात की त्या इन कॉन्टेक्स्ट सांगायच्या असतात. आणि दुसरी एक मी गोष्ट तुम्हाला सांगते, हा खोटा खरा बोलण्याचा नाही, काही वयानंतर आपल्यावर जबाबदाऱ्या असतात. त्यांनी जसं फॅक्च्युअली सगळ्या गोष्टी सांगतात सगळ्या मीही बोलू शकते, पण आपल्यावर जेव्हा जबाबदाऱ्या असतात, काही गोष्टी असतात, काही गोष्टी इन पर्सन आणि प्रायव्हेट बोललेल्या जातात. त्याच्यात त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये 2 लोक असतात. त्याच्यामुळे एकानी बाहेर बोलायचं ठरवलं म्हणून दुसऱ्यांनी त्याचं स्पष्टीकरण देणं हा आग्रह नसतो. त्याला प्रगल्भता म्हणतात, त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत एकतर. त्याच्यामुळे आणि काही गोष्टी ज्या एकत्र गेल्या त्याचा अर्थ मी काही लपवते तर नाही. मी आणि मला एक सवय आहे जी मी तुम्हाला सांगते की मी रोज एक डायरी लिहिते आणि ही मला लहान असल्यापासून सवय आहे की दिवसभर ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात होतात ना त्या मी एका डायरीमध्ये लिहिते. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट काल जी इंटरव्ह्यू मध्ये होती ती मी का पॉइंट फॉर्म मध्ये आणली, कारण का माझ्या डायरीमध्ये ती मॅच होत होती. ते कुठल्या मीटिंग बद्दल बोलले, कोण काय बोललं, आणि हे मी काही थिअरी म्हणून लिहित नाही, इट्स माय हॅबिट. माझा नवरा पण मला काय जर बोलला असेल तर मी तिथे लिहून ठेवते, आज सदानंद सेड दिस, आय वंडर वाय ही सेड दिस. कारण का आज रेवती विजय सदानंद मी जेवायला गेलो होतो, वी हॅड अ ग्रेट टाइम. विजयचा करिअरचा ह्या सगळ्या गोष्टी ही मला लहानपणापासून सवय की आपण जे. त्याच्यामुळे तुम्ही मला जर विचारलं की 2 जुलैच्या शपथविधीच्या आधी रात्री काय चर्चा झाली, ती माझ्याकडे माझ्या डायरीत लिहिलेली आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रडिक्शन्स की मला आठवत नाही वगैरे असं काही होत नाही. माय डायरी हॅज अ ग्रेट रेफरन्स पॉइंट.
डायरी बाहेर आली तर भरपूर स्फोट होतील मग. स्फोट व्हायचा विषयच नाही. डायरी कधी बाहेर येणारच नाही. तेवढी विचाराची प्रगल्भता आणि माझ्या आयुष्यात असं काही नाहीच आहे ज्याच्यातून स्फोट होईल. आय एम अ व्हेरी बोरिंग लाईफ. समोरचं जे दावा करतात ते सगळं बाहेर येईल ना मग. ज्याबद्दल भुजबळ आता हे सगळं बोलत आहेत, मात्र यापूर्वी अजितदादा सुद्धा हेच मुद्दे बोलत होते की भाजपसोबत आमची चर्चा झालेली आहे यापूर्वी सुद्धा, आणि ते तो शब्द कुठेतरी पाळला गेला नाही, आणि त्यामुळे ते अशा शब्द पाळायचा विषयच येत नाही ना. आदरणीय पवार साहेबांनी काय सांगितलंय की हेच भुजबळ साहेबांचे शब्द आहेत की तुम्ही जाऊ शकता, मी येणार नाही. इट्स सिम्पल. मी येणार नाही म्हणजे आयडिओलॉजीशी कोण लॉयल राहिलंय 60 वर्ष? शरद पवार. ही इज कन्सिस्टंट अबाउट इट की मी येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, मी येणार नाही. आणि कालच भुजबळ साहेबच स्वतः म्हणले की दोन्ही शपथविधी जे झाले ते आदरणीय पवार साहेबांना अंधारात ठेवून झाले. मी म्हणत नाही, छगन भुजबळच म्हणतायत. आम्ही जेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की आम्हाला माहिती नव्हतं, कोणी आमच्यावर विश्वास ठेवत नव्हतं की यांना कसं माहिती नाही. झालं ना, दूध का दूध, पाणी का पाणी. इट्स इन फ्रंट ऑफ यू. शरद पवार ज्यावेळी असं म्हटले होते की छगन भुजबळांना तिकीट देऊन मी चूक केलेली आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून काल छगन भुजबळ म्हटले की मी तुमची साथ देऊन मी चूक केली का? ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे ते बोलायचा. त्याच्यात गैर काय? 2014ला तुम्ही भाजपला पाठिंबा दिला, याचा सातत्याने दाखला सुनील तटकरे यांच्याकडनं दिला जातो, तो का दिला? मग आम्ही केली ती चूक आहे. एक तर जी व्यक्ती ना ज्यांनी सगळ्यात या देशातला सगळ्यात मोठा निर्णय हा पार्लमेंटमध्ये होणार. माझ्यासाठी पार्लमेंट ह्या सगळ्यात मोठं मंदिर आहे न्यायाचं. माझ्यासाठी पार्लमेंटमध्ये सगळ्यात मोठा निर्णय झाला होता महिला आरक्षणाचा. ज्या व्यक्तीने एवढं मोठं विधेयक पास होतं, या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक महिलेला न्याय मिळणार होता लोकसभा आणि विधानसभेमध्ये, त्या मतदानाच्या ऐवजी एका उद्योगपतीच्या घरी जाणं त्यांनी प्रिफर केलं. असल्या व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही. काही पुण्यात ड्रग्ज प्रकरण गाजतंय, अनेक शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत, पोलीस कारवाई केली जात नाहीये, गृहमंत्री याच्यावरती काय बोलत नाहीये. अरे चौकशी समिती नेमली आहे, त्यातही सगळे आरोग्य विभागातले 14 जण आहेत. मग ही चौकशी निपक्षपाती होईल का, हाही प्रश्न आहे. कारण ससून सारख्या रुग्णालयातनं इतकं मोठं रॅकेट चालवलं जाणं ही छोटी गोष्ट नाहीये. ह्या राज्याचे गृहमंत्री याच्याबद्दल अजून काय वेगळं काय बोलायची गरज आहे का? ते आले की इथे क्राईम वाढतो. त्याच्यामुळे या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार? मी तर त्यांचा राजीनामा मागून मागून थकले. कारण का हे नॉन सिरियस गृहमंत्री आहेत. घर फोडा, हे पक्ष फोडा, याच्यात ते इतके व्यस्त असतात की त्यांना गृहमंत्रालयासाठी वेळच नसतो. कधी चालवणार मंत्रालय? 6 मंत्रालयात वाटतं त्यांच्याकडे, किती काम आहे त्यांच्याकडे. पण बाकीचे नको ते कामं करण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी वेळच नाही काम करायला. आणि इज अ कम्प्लीट फेलियर. गृह मंत्रालय, जालन्याला झालेली घटना, अमानुषपणे त्यांनी ज्या पद्धतीने महिलांना आणि मुलांना मारलं, ती काय चांगली घटना होती? 19,000 मुली मिसिंग आहेत महाराष्ट्रात पहिल्या 4 महिन्यामध्ये. त्यानंतर ससूनची घटना, ड्रग्सची घटना, कोण आहे जबाबदार याला? हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे त्याला. आणि गृह मंत्रालय बक स्टॉप देअर. काल हेरम कुलकर्णींवर जो हल्ला झाला, कोण आहे त्यांना जबाबदार? त्याचा फॉलोअप तरी घेतला का गृहमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी हेरम कुलकर्णींना फोन केला, गृहमंत्रालयांनी केला? रॉड घातला त्या हेरम कुलकर्णीच्या डोक्यामध्ये नाशिकला, आपलं नगरला. आणि दुपारी उन्हामध्ये, म्हणजे असं काही नाही की अंधार नाहीये, लाईट नाही, सगळी कॅमेरामध्ये तुमच्याच चॅनलवर दाखवलं ना कसा हल्ला केला. मग हेरम कुलकर्णी जो माणूस दारूच्या विरोधात लढतो, शिक्षणासाठी लढतो, गुटख्याच्या विरोधात लढतो, त्याच्यावर अटॅक होणार आहे महाराष्ट्रामध्ये? हा छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांचा. त्यांना अधिकारच नाही त्यांचं नाव घ्यायचा. गौप्यस्फोट केलाय आमदार संजय गायकवाडांनी की मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका होता. लेट्स गेट सिरियस यार. थोडंसं आपण सिरियस पॉलिसी वगैरे बोलूया. पण आहे ही सगळी मंडळी विचाराशी प्रतारणा करून तिकडे गेलेली आहेत केवळ सत्तेसाठी, स्वतःच हे वाचवण्यासाठी. मग यांना जनतेने का स्वीकारावं? आता निर्णय 2024 मध्येच होईल ना. काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्या मंत्र्यांना आता सगळ्या सूचना दिल्यात की दावोस शिवाय, दावोसचा दौरा असेल तरच जायचं, नाही तर कुठल्याही परदेश दौऱ्यावर जायचं नाहीये. उशिरा आलेलं शहाणपण वाटतं. नाही, दावोस मध्ये काय आहे यांच्यासाठी? म्हणजे दावोसच का आणि बाकी का काय नाही? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये यांचा काय अजेंडा आहे तो पण त्यांनी सांगावा. काहीतरी अजेंडा असेल तरच दावोसला जावं. आणि दावोसची मीटिंग फेब्रुवारी मध्ये असते, आतापासून काय?
आणि अजेंडा तर येऊ दे दावोसचा, कोणाला भेटणार आहेत, काय भेटणार आहे ते मला कळलं पाहिजे ना. आता बर्फात खेळायला जायला नाही चलेल. आता मराठा मोर्चा मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे आंदोलनासंदर्भात. जरांगे पाटलांना अडवलंय तो. जरांगे पाटलांचा अल्टिमेटम पण 14 तारखेला संपतोय. सरकारने फक्त हे आश्वासन दिले. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम या चारही समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. ह्या गोष्टीला 9.5 वर्ष झालेली आणि आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक मत आणि दिल्लीत एक मत, हे ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे जुमलेबाज हे सरकार आहे, काही त्यांना करायचं नाहीये. धनगर समाजाला इथे म्हणतात आरक्षण देणार, दिल्लीत त्यांचेच खासदार म्हणतात आम्ही देणार नाही. मराठा समाजाला महाराष्ट्रात म्हणतात देणार, दिल्लीला केस व्यवस्थित लढत नाही. लिंगायत समाजाचा निर्णय झालेला नाही, मुस्लिम समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही. त्याच्यामुळे या जुमला पार्टीकडून तुम्ही काय अपेक्षा करता? 80 वर्षांच्या आग्रहाखातर फुरसुंगी उडवली देवाची 2 गावं वेगळी नगरपंचायतचा हट्टाग्रह चालू आहे. हायकोर्टाने त्याला थांबवले सगळं. तरी आज मुंबईत पुन्हा सीएम बैठक घेत आहेत. इथले मंत्री कोणी नाही, पालकमंत्री नाही, चंद्रकांत दादाही नाही. चाललंय नाही, या सरकारमध्ये कोण कोणाशी बोलतं, भेटतात नाही भेटतात, कॅब असं म्हणतात बाबा, मला खरं खोटं माहिती नाही. कॅबिनेट 11 वाजता असते तर ती 12 वाजता सुरू होते, 12 वाजता सुरू झाली तर मुद्द्यावर यायला 1 वाजतात, असं आतले लोक म्हणतात. मला नाही माहिती, जी साधारण चर्चा ऐकूला येते ते. त्याच्यामुळे आणि अजेंडा काय, गेल्या 1.25 वर्ष यांचं ट्रिपल इंजिन सरकार, एक खोकेवाला सरकार चालू आहे. काय झालं त्यांनी 1.5 वर्षात केलंय काय महाराष्ट्रामध्ये? कुठले 5 बिग तिकीट्स त्यांनी सांगावे आपल्याला. नांदेडची हत्या झाली, हे त्यांचं कर्तृत्व. 2 गावांची तुमची काय भूमिका आहे मग? नाही, आमची भूमिका आहे की ती गावं कॉर्पोरेशन मध्येच असली पाहिजेत. तिथले स्थानिक आमदार, तिथले सगळे रहिवासी आणि तिथली जी लोकल लिडरशिप आणि आमदार, ह्या सगळ्यांनी मिळून तो अतिशय चांगला निर्णय कॉर्पोरेशन मध्ये, तो निधी जास्ती आला असता. पण आज नक्की ठेवायचं आहे नाही ठेवायचं इतकं कन्फ्युजिंग आहे. परस्पर मीटिंग घेतात ना, आमदारांना आम्हाला कुणालाच काही इन्फॉर्म. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मायबाप सरकार आहात, पण आम्हाला सांगा तरी, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तिथलं, आमच्या सूचना तर द्या. ही दडपशाही नाही तर काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र दौऱ्यावरती टीका करत असतात. चित्रा वाघांकडून जास्त टीका आता तुमच्यावरती सुरू झाली. माझ्या वाचण्यात अनफॉर्च्युनेटली आलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. काही आधी करत नव्हते, आता महाराष्ट्र दौरा करायला. मला याची माहिती नाही. काही बारामती मिशन पुन्हा एकदा भाजपकडून सुरू झाल्याचं दिसतंय, कारण चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा दौरा करतात बारामती. आज पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलं की बारामती लोकसभा म्हणजे आम्ही जिंकणारच, 51% मतदान हे आमच्या बाजूने आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला एक अल्टिमेटम ते अशा पद्धतीने देत आहे. मान्य नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अर्थातच प्रत्येक पक्ष तो लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच उतरतो, त्याच्यात गैर काय? पण तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतं का? नाही, तो अधिकार आहे त्यांचा, त्याच्यात गैर काय? लोकशाही आहे, चालतंय. मजदुरांच्या बाबतीचा एक खुलासा राहिला. प्लीज विचारा ना. 2014 मध्ये शरद पवारांनी आणि भाजपने सुद्धा शिवसेनेसोबत भाजपने युती केली आणि पवारांनी 2014 2014ची विधानसभा निवडणूक. हा, त्यानंतर लगेच शरद पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. 8 महिन्यानंतर एकत्र यायचं होतं असंही ऐकलं होतं, भाजपसोबत एकत्र यायचं. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते बऱ्याच वेळा असं सांगतात त्यांच्या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये की या मीटिंग मध्ये मी नव्हतो पण मी ऐकलंय, मी नव्हतो मग मी ऐकलंय. आता मी नव्हतो मी ऐकलंय याचं स्पष्टीकरण कसं करतात? आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या कॉन्टेक्स्ट आहेत त्याच्यातला क्रक्स असा आहे की तुम्ही स्वतःला एवढं डिफेंड का करताय? तुम्ही एखादा निर्णय घेतलाय त्याच्यावर ठाम राहा ना. यू वॉन्ट टू बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट इन हिस्ट्री. 2014 माझा याचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे का? 2014च्या आमच्या निर्णयामध्ये तुमची महागाई कमी होणार आहे का? 2014 मुळे या निर्णयामुळे तुमचा क्राईम कमी. कम टू द मीट. तुम्ही आता मंत्री आहात ना, मग तिथे राशन सगळ्यांना मिळतंय का? तो काय शिदा म्हणतात, आनंदाचा शिदाची क्वालिटी चांगली आहे का? सगळे राशनच्या दुकानामध्ये व्यवस्थित अन्न मिळते का ते सांगा ना. मुद्द्यावर या ना. प्रिझनर ऑफ द हिस्ट्री अँड पास्ट. आणि ठीक आहे, पास्ट जर बसायचं असेल आणि तारखात काढायची असेल तर त्यांना जिथे असेल तिथे मला भेटायची तयारी आहे. आणि माझी कायडी डायरिया एवढ्या घेऊन येईन मी 14 बसून. माझ्याकडे लिहिलेलं आहे सगळं. आणि माझ्या गोष्टी ज्या IQ आहे त्याच्यावर मी भरोसा ठेवत नाही. जे मला माहिती आहे, मी जिथे होते त्या मी गोष्टी सांगू शकते. IQ इतके हलके कांची मी नाही की कोणी काही सांगितलं आणि विश्वास ठेवला.
काय संगनमताने युती आणि आघाडी होईल. असं ते म्हणतायत. मला आय हॅव नो ऍक्सेस टू दॅट इन्फॉर्मेशन. आणि मला एक करा, म्हणजे काय पवार साहेब सगळे पक्ष पवार साहेबच चालवतात? मग भारतीय जनता पक्ष पण शरद पवार चालवतात, राष्ट्रवादी पण चालवतात, काँग्रेस पण चालवतात, सगळे पक्ष एकच चालवतात माणूस. दॅट्स रिअली कॉम्प्लिमेंटरी टू हिम. नवरात्र येते आता आणि बरेच जण म्हणजे मुद्द्यांवरती बोलत नाहीये. तसंच नवरात्रामध्ये जर राजगरबा खेळला जातो तर भाजपचे एक आमदार आहेत ते असं म्हणाले की मुंबईमध्ये जर गरबा खेळायचा असेल तर त्याचा आधार कार्ड तपासा, मुसलमान मुलांना त्या राजगरबामध्ये एंट्री देणार नाही. तर या गोष्टी सुद्धा वाढल्या जातात की त्यांचे इश्यूज केले जातात आणि त्याच्यावरून वाद निर्माण केला जातो. नाही, हे सगळं पाप हे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं आहे. त्यांना एकतर ही पोलीस स्टेट आहे का? इज इट अ पोलीस स्टेट? गृह मंत्रालय हेच म्हणतात ना, ससून आणि ड्रग्ज मध्ये त्यांना वेळ नाही, पण हे आधार कार्ड चेक करणं आहे. कारण का त्यांना पोलीस स्टेट करायचे. कोण कुठे जातं, काय करतं, काय खातं, काय पितं, कुठे, हे नको त्यांचं त्यांना माहिती पाहिजे. पण त्यांना ससून मध्ये जे ड्रग्सचं होत आहेत त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. त्यांना मेन क्राईम मध्ये मुली पळवल्या जातात त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. अमानुषपणे जालन्याला जी घटना झाली, लोकांची डोकी फोडली, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये. ड्रग्ज मध्ये नाहीये. जे लोक जेलमध्ये ते सुसाट फिरतायत सगळीकडे, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही. पण आधार कार्ड चेक करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. आणि संविधान डझंट अलाउ दिस आहे. संविधानाच्या चौकटीच्या बाहेर येते जे करते. एक मिनिट 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, भाजपने मोठी ताकद लावली, कसं बघतो? लोकशाही आहे. काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष ताकदीने सगळे उतरले, त्याच्यात काय लोकशाही. BRS ला बारामतीत उमेदवार भेटलाय. अच्छा, अशी चर्चा आहे. BRS पण बारामती. म्हणजे लोकशाही आहे हो. असं कसं? एव्हरीबडी हॅज अ राईट. लोकशाही सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि उलट तुम्ही त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे की लोकशाही आहे. अयोध्येमध्ये जसा राम मंदिराचा आय हॅव नो नॉलेज. मला नाही माहिती त्याच्याबद्दल. काही अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा भाजपने लावून धरला. आता मशीद देखील बांधली जाणार आहे. मुंबईतून आज पहिली भेट अयोध्येला पाठवली जाणार आहे. नाही, हे बघा, परत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या सगळ्या बसून डिफ्लेक्शन. आणि मी भ्रष्टाचार का म्हणते, कारण का भारतीय जनता पार्टीचं आता आत्या म्हणून नामकरण आपल्याला करावं लागणार आहे मला. कारण का उद्धवजी त्यांना भ्रष्ट जनता पार्टी, मी पुढे जाऊन उद्धवजींच्या परवानगीने, म्हणजे ते मोठे भाऊ आहेत म्हणून आणि एक आत्या म्हणून त्या बीजेपीचं नाव मी बदलणार आहे आता, की ती भ्रष्ट जनता पार्टी नाही, भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे BJP. ते भ्रष्ट आहेत का? तर आहेत. आणि याचं कारण असं, मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊ शकते त्याची. 2 गोष्टी आहेत भ्रष्टाचाराच्या बाबतीत, की समरजित गाडगे कोल्हापूरचे. समरजित गाडगेंनी एक आरोप केला होता आणि तो आरोप तुमच्याच चॅनलवर मी पाहिला होता. आणि मी समरजित गाडगे जवाब दो विचारते डायरेक्टली त्यांना बोलून आणि त्यांचं नाव यासाठी घेऊन, कारण का त्यांनीच भ्रष्टाचार केलेला मी टीव्हीवर पाहिलेला आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून समरजित गाडगेंना विचारते की तुम्ही एक आरोप भ्रष्टाचाराचा केला होता, ती व्यक्ती आता तुमची पालकमंत्री आहे, तर मग तुम्ही केलेले आरोप खोटे होते का? जर खोटे असतील तर तुम्ही ज्या पक्षात म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पार्टी BJP मध्ये काम करता, तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी माफी मागितली पाहिजे की हो, आम्ही ज्या कुटुंबावर आरोप केले, त्यांच्या घरी ED पाठवली, CBI पाठवलं, इन्कम टॅक्स पाठवलं, त्यांच्या बायकोला छळलं, नातवंडांना छळलं, ही आमची चूक होती, आम्हाला माफी द्या. आणि समजा ते आरोप खरे असतील तर टेक इट्स टू इट्स लॉजिकल एंड. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, त्या अंजली दमानिया, 1 आठवड्यापूर्वी अंजली दमानिया तुमच्या चॅनलवर होत्या आणि त्या असं म्हणल्या तर कुठला तरी GR आहे. आता तो GR इम्प्लिमेंट झाला का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. त्यांनी त्याही मध्ये आरोप केलेले, मग ते आरोप खरे असले तर तो GR इम्प्लिमेंट करा आणि टेक इट टू इट्स लॉजिकल एंड. आणि जर आरोप खोटे असले तर पुन्हा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की ह्या नेत्यावर केलेले आरोप आमचे खोटे होते. अशी 2 भ्रष्टाचाराची खोटे आरोप मी म्हणते, कदाचित खोटे असतील खरे असतील मला माहिती नाही, याचं उत्तर भारतीय जनता पक्ष जे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचे, भ्रष्टाचार मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत,
काय झालं त्याचं सगळ्याचं? भ्रष्टाचार मुक्त झालं? तर तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले आज ते भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेटमध्ये आहेत. तर मग जर भारतीय जनता पक्ष असं खोटं बोलत असेल तर पुढच्या वेळेस आरोप करतील तेव्हा सगळे सांभाळून राहा. कुणाचेच नाही आणि भरोशाचे नाही. काही अजितदादांचे पक्षाचे दोर कापलेत का? काल जयंत पाटील स्वतः बोलले जाहीर सभेमध्ये. मला असं वाटतं प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलाय, प्रत्येकाने आपापल्या रस्त्यावर ते गेलेले आहेत. लिव्ह अँड लेट लिव्ह. आता प्रत्येकाने त्यांचा निर्णय घेतलाय, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्याच्यामुळे काल मला असं वाटतं प्रदेशाध्यक्षांनी तो क्लिअर केलेला आहे आणि 8-10 दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी तो क्लिअर केला. लोकसभेनंतर एकत्र नाही. आम्ही त्यांनी जो एक निर्णय घेतलेला आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे इट्स नॉट अप फॉर पण डिस्कशन अगेन. सर्वेमध्ये असं दिसतंय की शिंदे सोबत गेले भाजपच्या किंवा अजित पवारांचा गट गेला तरी त्यांना फारसा फायदा सुद्धा होत नाही, तोटा होतोय. जर अशा वेळी पुन्हा अजित पवारांनी काय वेगळा निर्णय घेण्याचा एक प्रयत्न तर ती सर्वेची गोड बातमी दिल्याबद्दल तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो, पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की इलेक्शन हारणं जे काय तत्वाचं काहीतरी असतं की नाही, आपण काय कशासाठी लढतो, का लढतो आणि राज्य आणि देश हा काही विषय आहे की नाही. आज ज्या पद्धतीने तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की पोलिसांच्या भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, हा किती गंभीर विषय आहे. काय सगळं आम्ही स्वतःच्या स्वार्थ, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, वी आर पॉलिसी मेकर्स, आम्ही पॉलिसीसाठी आलोय. या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे.